पाहता क्षणी खावीशी वाटावी अशी ही वांग्याची भाजी बनते। कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पंक्तीमध्ये इतकंच काय तर व्हेज थाळीमध्ये देखील अशाच प्रकारे वांग्याची भाजी केली जाते, जी दिसायला देखील सुंदर असेल आणि चवीला देखील अप्रतिम लागते। तर भाजी बनवण्यासाठी इथे मी 4 वांगी घेतली आहेत। कधीही वांगी घेत असताना ती कवळी बघून घ्यायची आहेत, त्यामुळे भाजी चवीला खूप छान होते। तर आता इथे काय करायचं आहे, वांगीचा जो देठाजवळचा भाग आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आहे। जिथे जिथे काटेरी भाग दिसतो ना, तो चाकूने अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। खूप जास्त याचा देठाचा भाग कट करायचा नाही, तो तसाच अर्धात ठेवायचा आहे। आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काटेरी भाग काढल्यानंतर देठाचा भाग जो आहे तो मी अर्धा कट करणार आहे आणि अर्धा तसाच ठेवणार आहे, कारण वांगीला देठ असल्यामुळे ना भाजीला चव देखील छान येते। तर देठाचा भाग थोडासा कट केल्यानंतर वांगीला अशा प्रकारे प्लस साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आतून वांगी व्यवस्थित आहेत का किडली आहेत हे पाहायचं आहे। वांगी कट केल्यानंतर लगेच ती पाण्यामध्ये घालायची आहेत, यामुळे वांगी अजिबात काळी पडणार नाहीत। तर अशाच प्रकारे बाकी सर्व वांगी मी इथे चिरून घेत आहे आणि चिरून घेतल्या लगेच पाण्यामध्ये घालायचे आहेत। आता हे वांगी सर्व चिरून पाण्यामध्ये घालून झाले साईडला ठेवून देऊ आणि भाजीसाठी जो वाटण किंवा पेस्ट लागणार आहे ती तयार करून घेऊ। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये अर्धी छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, अर्धी छोटी वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं खिसून घेतलं आहे, खिसून घेतल्यामुळे ते पटकन बारीक होतं। 15 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। पाणी अजिबात न घालता ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि 2 मध्यम आकाराचे कांदे, दोन्हीही बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालायचं आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे। तेल जरा चांगलं तापू द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये जी वांगी आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवली ती पाण्यामधून काढून घ्यायची आहेत। त्यातील सर्व पाणी व्यवस्थित काढायचं आहे आणि ही वांगी तेलामध्ये घालायची आहेत। 1 मिनिटासाठी गॅस मोठ्या आचेवरती ठेवून ही वांगी आपण भाजून घेणार आहोत। यामुळे काय होतं, वांगी पटकन शिजण्यास मदत होते आणि भाजी देखील चवीला छान होते। जसजसे वांगीवरती स्पॉट यायला लागतात किंवा वांगीच्या वरचा कलर थोडासा बदलू लागतो, त्यावेळेस काय करायचं आहे, गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे आणि ही तेलामधून सर्व वांगी साईडला काढून घ्यायची आहेत। वांगी साईडला काढल्यानंतर त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले होते ना, ते दोन्हीही एकत्र मी तेलामध्ये घालत आहे। गॅस आता मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे। कांदा आणि टोमॅटो 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत। कांदा टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये काय करायचं आहे, पाव चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो मऊ होतात पटकन, हे खूप जास्त असे भाजले जात नाहीत किंवा लालसर रंगावरती कुरकुरीत देखील होत नाहीत। त्यासाठी काय करायचं आहे, पाव चमचा मीठ घालून टोमॅटो आणि कांदा भाजून घ्यायचा आहे। दोन्हीही व्यवस्थित भाजले गेले की यामध्ये जी आपण खोबरं आणि शेंगदाण्याची पेस्ट केली होती ती घालायची आहे। ती देखील अर्ध्या मिनिटासाठी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। आता यामध्ये बेसिकचे मसाले घालू, जसे की यामध्ये जाईल 1.5 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर घालायचं आहे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे पावडर। आता इथे मी धने पावडर जिरे पावडर वापरले आहे। तुमच्याकडे जर धने पावडर जिरे पावडर नसेल ना, तर तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा आपण शेंगदाणे आणि खोबरं मिक्सरला बारीक केलं ना, त्याच वेळेस तुम्ही 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरं त्यामध्ये घालायचं आहे। त्यामुळे ते एकदम व्यवस्थित छान असं बारीक होऊन जाईल। हे सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। अर्धा ग्लास पाणी घालून सर्व मसाले एकत्र व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर यामध्ये आणखी 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अशा प्रकारे छान अशी ही ग्रेव्ही तयार झाली आहे। आता याला उकळी येऊ द्यायची आहे। एक वेळेस उकळी येण्यास सुरुवात झाली की आता काय करायचं आहे, जी वांगी आपण भाजून घेऊन साईडला ठेवली होती ना, ती वांगी या ग्रेव्हीमध्ये घालायची आहेत। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे। जोपर्यंत भाजीला तर चांगली उकळी येत नाही ना, तोपर्यंत गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे। भाजीला उकळी आल्यानंतर आता गॅस लो फ्लेमवरती म्हणजेच मंद आचेवरती करायचा आहे आणि प्लेट झाकून
7 ते 8 मिनिटे प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे भाजी अगदी व्यवस्थित छान शिजली जाते। आता इथे भाजी शिजण्यासाठी ना वांगीवरती देखील खूप अवलंबून असतं। वांगी जर कवळी असेल ना तर अगदी 5-6 मिनिटात देखील शिजते, पण वांगी जर निबार असेल ना तर तिला 8 ते 10 मिनिटे देखील लागतात। तर अशा प्रकारे मस्त झणझणीत मसाला वांगी तयार झाली आहेत। तुम्ही देखील नक्की करून बघा, चवीला खूपच अप्रतिम होतात। अगदी बाहेर हॉटेलमध्ये थाळीमध्ये जशी मिळते ना वांग्याची भाजी, त्याच चवीची ही बनून तयार होते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।